नमस्कार, मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। मी दादर पूर्वेला आहे। दादर स्टेशन तिथे आहे। स्टेशनवरून उतरल्यानंतर नायगाव, भोईवाडा असं जे पब्लिक आहे, अशी जी लोक आहेत ती जात असतात। आणि या दादरच्या या पूर्वेला मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे, कपड्याचं मार्केट आहे, खेळणी आहेत छोट्या छोट्या लहान मुलांसाठी, वडापावचे स्टॉल आहेत, भेळ जी आहे ती सुद्धा मिळते। त्यामुळे मुंबईचा दादर परिसरातील जो पूर्वेचा भाग आहे तिथे संपूर्ण मुंबई पाहायला मिळते। आणि याच परिसरातून मुंबई कुणाची या कार्यक्रमात लोकांशी बोलणार आहे। बेरोजगारीविषयी असेल, महागाईविषयी असेल, राजकारणाविषयी असेल आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेणार। चला, यांनी मला आवाज दिला होता मला पाहायला। तर काय नाव तुमचं? आदिनाथ। आदिनाथ, काय करताय? मी जॉब करतो। कुठला जॉब करतो? मंत्रालयात आहे। मंत्रालयात आहे, सरकारी कर्मचारी? हो। म्हणजे मला नमस्कार काय केला तुम्ही? नाही, तुम्ही दिसला म्हणून केला। हो। आता ही काय महागाई वगैरे जाणवते का? आहे थोडीफार महागाई। थोडीफार आहे की फार आहे? फार आहे की थोडी आहे? थोडीफार आहे, पण भाजीच्या वगैरे जे रेट वाढतात ते चांगलेच आहेत एका दृष्टीने। शेतकरी राहायला कुठे आहे? मी इथे डोंबिवलीला आहे राहायला। डोंबिवलीला? इथे कुठे आला होता? शॉपिंग करायला आलो होतो। हो। पण या मार्केटमध्ये शॉपिंगसाठी काय करायला येतात? नाही, शूज वगैरे चांगले जरा कमी किमतीत मिळतात थोडे, त्या हिशोबानं आलो होतो। आता मला सांगा की माझा कार्यक्रम तुम्ही बघत असाल? हो, बघतो ना। चांगलं। तर अजित पवार हे भाजपसोबत गेलेत, बरोबर झालं? नाही, ठीक आहे। आता राजकारणात या घडामोडी चालू असतात, होत राहतात, या होत राहतं हे, म्हणजे रुटीन आहे। रुटीन आहे। काही लोकांना तर शॉक बसला, काही लोक म्हणतात असं कसं काय, एक विचारधारा वेगळी आणि दुसरीकडे जातात, हे कशासाठी जातात? नाही, होत राहतं ना राजकारणात, काय वर भाजपचा फायदा होईल असं वाटतंय त्यांना, म्हणूनच केलेलं आहे। लोकसभेच्या एकनाथ शिंदे असताना अजित पवारांची गरज का पडली पाहिजे? त्यांना कदाचित लोकसभेमध्ये थोडा हे वाटत असेल, इन्सिक्युरिटी, म्हणून असावं। कोणाला? भाजपला। हो। म्हणजे लोकसभा जरा अवघड लोकसभेचं गणित ठेवून केलेलं असं दिसतंय मला। उद्धव ठाकरे आता मग त्यांची सत्ता येणं कठीण असं दिसतंय आता, शेवटी लोकच ठरवतील, असं वाटतंय त्यांची येऊ शकत। एकनाथ शिंदेचं काम कसं चाललंय? ठीक आहे, चांगलं चाललंय ना। अजित पवारांचं? त्यांचं पण चांगलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं? तिघांचं पण काम जोरात चालू आहे, चांगलं झालं। उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं? त्यांचं एवढं काय मंत्रालयातच ते येत नव्हतेत ना साहेब, त्याच्यामुळे कामावर परिणाम होतं। काम एवढं काही खास। तुम्ही राहायला डोंबिवलीला? हो सर। डोंबिवलीवरून जर पाहिलं मुंबई महानगरपालिका कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की भाजप? भारतीय जनता पार्टी जिंकेल असं वाटतं। असं काय वाटतं? का वाटतं भाजप? नाही, त्यांचं काम पण चांगलं आहे। आतापर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीनं त्यावेळी शिवसेनेसोबत काम केलेलं, आणि शिवसेनेचं खूप मोठा भ्रष्टाचार BJPने पण बाहेर काढला होता त्या। त्याच एवढी वर्ष त्यांच्याबरोबर सत्तेत होते ना भाजप? होतं ना, पण आता ते पण तेवढे सहभागी आहेत की नाही? हो, पण आता असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल। तर आता ही फॅमिली आहे। साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? मैं तो कलकत्ता में रहता है। कलकत्ता में? मुंबई आए हो घूमने? हाँ, घूमने के लिए आए। या बच्चे का ट्रीटमेंट के लिए? ट्रीटमेंट के लिए। कहाँ ट्रीटमेंट कर रहे हो? टाटा हॉस्पिटल में। तो अभी कभी आए थे और कैसे? इसका मम्मी है। आज भी है। आज भी है। तो कैसे डॉक्टर से मुलाकात हुई? मुलाकात आज नहीं हो, कल होगा। पहले इसको 2012 साल से ट्रीटमेंट कर रहा है यहाँ पे 2012 से। हाँ, चलो, टाटा हॉस्पिटल का नाम अच्छा भी है, काम भी है। और आणि मुंबईचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण देशभरातून कॅन्सरचे जे रुग्ण आहेत ते मुंबईत उपचार करण्यासाठी येतात, टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी येतात। आणि हे सुद्धा कुटुंब जे आहेत ते आलेलं आहे। मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, ते कलकत्त्याचे। त्यामुळे नमस्कार, काय नाव? माझं नाव किशन गुप्ता। किशन गुप्ता? गुप्ता म्हणजे उत्तर भारतीय। कुठे राहिला? मुंबई कांदिवलीला। मग काल उत्तर भारतीयांचा एक मेळावा उद्धव ठाकरेंनी घेतला, गेला होतात की नाही? नाही, मी नाही गेलेला, मी जॉबवर आहे इकडे दादरला। जॉबवर आहे? हां, दुकानात। मग उद्धव ठाकरे जे आहेत ते लॉकडाऊनमध्ये काम केलं का त्यांनी? असं तर बहुतेक तर बघा, कुठलं पण सरकार आला सर्व चांगलंच करतात। आता आपल्याला आपला काम पण चांगलंच करणार तर सर्व चांगला होतो, असं आहे। पण आता राम मंदिर बांधल्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे? हां, राम मंदिर बांधला तर चांगलंच आहे। हां, उद्धव ठाकरे तर म्हणतात भाजपने नाही बांधलं, ते सुप्रीम कोर्टाने बांधलं। बघा, कोण पण बांधला, लेकिन बांधला तर उद्धव ठाकरेंनी बांधला या भाजपने बांधला, काम तर चांगलंच करायला पाहिजे। कोण पण करा, चांगलं करा, बस असं आहे। कोणी पण करा पण चांगलं करा, काम करायला पाहिजे। पण विरोधक तर म्हणताय, जो ऑपोजिशन होता है वो कहता है कि सरकार काम ही नहीं कर रही। सही बात है क्या? एकनाथ शिंदे, फडणवीस और अजित पवार ये कुछ काम नहीं कर रहे? नहीं कर रहे लोगों को, ऐसा बोल रहे हैं। नहीं, गुमराह तो कोई नहीं कर रहा है ना। देखो, कोई भी सरकार आन दो, सब काम ही करता है सबका, चाहे कांग्रेस होने दो या उद्धव ठाकरे होने दो,
हाँ ऐसा कोई भी काम ही करता है, सिर्फ अपने अपने हिसाब से काम करेगा तो सब सही है। अजित पवार पता है हाँ अजित पवार पता है, कौन से पार्टी में? राष्ट्रवादी में। राष्ट्रवादी से निकल कर अभी वो भाजपा के साथ गए। वो हाँ गए हैं। वो लोग एक दूसरे के पार्टी के साथ जाएंगे, लेकिन सरकार में मतलब क्या, मतलब ऐसा हो गया है ना कि कौन किसका है अभी वही नहीं पता है। कौन किसका है वही नहीं पता है। कौन किसका यही पता नहीं है। नहीं मतलब अभी देखो, अभी अपन किसको पार्टी को वोट देते हैं और वही पार्टी दूसरे पार्टी में चले जाता है, तो फिर इसमें तो पब्लिक तो मूर्ख जैसा हो गया है। पब्लिक मूर्ख है, ये मूर्ख बना रहे मूर्ख बना दिया ना ये पार्टी। बना रहे। इतनी ताकत, इतनी हिम्मत कैसे आई पॉलिटिशियन को पब्लिक को एकदम टेकन फॉर ग्रांटेड लेने? इतना आइडिया तो नहीं है मेरे को, लेकिन इतना है कि पब्लिक को एकदम गुमराह कर दिया। महाराष्ट्र की पब्लिक को गुमराह कर दिया। किसने किया है? ये सब पॉलिटिक्स वाले नहीं किए, चाहे कांग्रेस हो, बीजेपी हो या उत्तर मतलब राज ठाकरे हो या उद्धव ठाकरे, कोई भी, मतलब ये तो पॉलिटिक्स को गुमराह कर दिए। तो इस बार कौन जीतेगा? बीजेपी जीतेगी या उद्धव ठाकरे? इस बार पब्लिक जीतेगा। इस बार पब्लिक जीतेगा। कैसे जीतेगा? देखो जीतेगा, पब्लिक ही जीतेगा। पब्लिक जीतेगा। बघा किती मोठं विधान आहे. राजकारण्यांच्या भूमिकांविषयी लोकांमध्ये काय मत आहे? काय नाव तुमचं? ललित संपूर्ण नाव काय? ललित शाह। तुम्ही ना मुंबईत किती वर्षापासून? मुंबई में 40 वर्षपर्यंत रहता मैं। तो अभी जो पॉलिटिक्स है, अजित पवार जैसे बीजेपी में गए, एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे को छोड़ दिया, ये क्यों हो रहा है? लेकिन क्या है कि उद्धव ठाकरे ने काम नहीं किया, कोरोना काल में उसने काम नहीं किया। 2-2.5 साल उसने घर बैठे काम किया, कुछ काम नहीं किया। और जितना भी होता है वो सब कोरोना में सब लोग मर रहे थे, उसमें उसने कुछ 2-2.5 साल उसने काम नहीं किया ने। उसके बाद जब ये हुआ तो अभी ये लोगों जो उसमें जो हुआ, पार्टी टूटी, शिंदे साहब इसमें आ गया और इसमें सरकार बनी और अभी चल रहा है, अभी काम भी हो रहा है, सब कुछ अच्छा हो रहा है। लेकिन जो लॉकडाउन में जो भारत सरकार ने एक रिपोर्ट बनाई थी या फिर वर्ल्ड लेवल पे एक रिपोर्ट बना था, उसमें उद्धव ठाकरे का काम अच्छा है, उसका नंबर भी आ रहा था। नहीं कह रहे हो कि काम ही नहीं किया? नहीं 2-2.5 साल कुछ काम ही नहीं किया उसमें। 2-2.5 साल कुछ काम ही नहीं किया उद्धव ठाकरे ने, कुछ ना का काम नहीं किया उसमें। वो शिवसेना टूटी, अच्छा हुआ? शिवसेना मतलब टूटने वाली, जो अगर जो काम नहीं करते तो टूटने वाले थे वो सब, उसमें तो होने वाला था सब। और अजित पवार बीजेपी के साथ गए, वो अच्छा हुआ? वो उनको लगा कि नहीं बीजेपी ये लोग शिवसेना अच्छा काम कर रही है तो मैं भी उनके साथ जोड़ जाऊँ, हमको भी अच्छा काम करना है। तो उनको लगा, तो हिसाब से उनको लगा कि भाई उनमें एक बार उनमें देखता हूँ, अगर अच्छा लग रहा है तो। मोदी साहब अच्छा काम कर रहे हैं। मोदी अच्छा काम कर रहे हैं। तो लेकिन मोदी साहब ने ये बोला था 2 दिन पहले कि 17,000 करोड़ का सिंचन घोटाला है, राष्ट्रवादी कांग्रेस करप्ट पार्टी है, वही राष्ट्रवादी के नेताओं को अपने सरकार में लिया, ये सही है? लोगों को अच्छा लगेगा ये? नहीं, एक ये तो अच्छा नहीं लग रहा है। बोला वो मोदी ने बोला कि भाई इसने घोटाला किया है, लेकिन वो सीधा इशारा शरद पवार के ऊपर जा रहा था। हाँ, उनके ऊपर नहीं आ रहा था, अजित पवार के ऊपर नहीं आ रहा था, शरद पवार के ऊपर आ रहा था। और शरद पवार के हिसाब से इसने लगा कि अभी ये सब हो रहा है, ईडी की, सीबीआई की जांच हो रही सबकी, और ऐसा हो रहा, तो डर के हिसाब से सब बीजेपी में आ गए, सब डर के हिसाब से आ गए। चला, या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर या साहेबांशी आपण बोलू. साहेब नमस्कार. नमस्कार. बोलिए। काय नाव तुमचं? धीरज शाह, धीरज शाह. गाव कुठलं? गुजरात? गुजरात। मुंबई. कच्छचे बरेच लोक आहेत ना मुंबईमध्ये, आणि सगळा व्यापार बिझनेस वगैरे त्यांच्या हातात. हो, हे कसं गणित जमतं हो तुम्हाला? गणित जमायला काय, मेहनत करायची. कच्चे लोक मेहनतू असतात. संपूर्ण मुंबई महानगरपालिकेत जे ठेकेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते सगळे कच्चे आहेत. हां, कच्चे जैन लोक आहे. जैन लोक आहेत. कुठलं गाव आहे कच्छ मांडवी तालुका. मांडवी तालुका. मुंबई महानगरपालिका आहे ना, त्याच्यामध्ये बरेचसे जे ठेकेदार आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. तुम्ही रस्ते बनवणारे असतील किंवा नाले बनवणारे असतील, मोठे मोठे प्रोजेक्ट बनवणारे असतील किंवा छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट असतील, हे बरेचसे कच्छ लोकांनी म्हणजे कच्छमध्ये मांडवी गाव, मांडवी तालुक्यातील, मांडवी जिल्ह्यातील लोक आहेत ती. आता मराठी माणसाची मुंबई म्हणतात, पण सगळी जी मुंबई महानगरपालिका ती मराठी लोकांच्या हातात नसून गुजराती आणि कच्छ लोकांच्या हातात आहे. मला सांगा, आत्ता जे राजकारण सुरू आहे ते कसं वाटतं सगळं बघून? हा इकडे चाललाय, तो तिकडे चाललाय, यांनी पब्लिकच्या लक्षात नाही, पब्लिककडे लक्षच नाही आहे. सर्वांच्या स्वतःकडे लक्ष आहे. तुम्ही माझे दुश्मन, तुमचा दुश्मन तो, बस हाच चालू आहे, बाकी काय नाही आहे. लोकांसाठी कोण विचार करतो?
सर्व खुर्च्यासाठी विचार करतात, स्वतः होतात त्या. पण हे अजित पवार जे आहेत भाजपसोबत गेल्यामुळे काय फायदा झाला भाजपचा? काय फायदा होणार आहे? त्यांच्याच आपसामध्ये जे आहे ना, ते सर्व एकत्रच आहे. संध्याकाळी सर्व एकत्र नाश्ता पाणी करणार, मजा मारणार. आज आम्ही पब्लिकला किती उल्लू बनवला आणि काय करणार? पण ही शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, भाजपने फोडली असं म्हणतात. अमित शहानी फोडली की देवेंद्र फडणवीस यांनी, काय वाटतं? आणि आज या लोकांनी फोडली, सवारी यांना पण फोडणार कोण ना कोण. सर्व हेच चालू आहे ना. म्हणजे पुढे जाऊन फोडाफोडीच राहणार. 9 वर्ष काय झालं? काय केलं? गरिबांचे पैसे लुटले, लोकांचे पैसे लुटले, मोठे मोठे हे बनवले सेंटर, भारत मंडप आणि हे आणि ते. काय करायचे? ते स्वतःसाठीच केलं ना मिनिस्टर लोकांनी. पॉस पाहिजे त्यांना, कम्फर्टेबल पाहिजे. हां, अच्छे मला विचार दिन आलेत पब्लिकसाठी. कुठे आले? त्यांचे आले ना अच्छे दिन आहे. मोदींनी सांगितलं होतं ना अच्छे दिन आहे, स्वतःचे भाजपाचे आले, लोकांचे नाही आले. म्हणजे तुम्ही गुजराती असून मोदींनी अच्छा दिन आणलं असं म्हटलं होतं. मी सामान्य नागरिक आहे, मी भारतीय आहे, मी गुजराती कच्ची नाही, मी भारतीय आहे. भारतीय लोकांबद्दल त्यांनी काय केलं आहे ते विचारा ना मला. आता मला सांगा, उद्धव ठाकरेंचं लॉकडाऊनमध्ये कसं काम होतं? उद्धव ठाकरेंनी बरंच काम केलं होतं. तो एकच मिनिस्टर होता, त्यांनी लॉकडाऊनमध्ये व्यवस्थित काम केलं. मुंबईमध्ये कोणाला काय त्रास झाला होता म्हणा? आता शहा म्हणून जे आता मी ज्यांच्याशी बोललो ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी काही कामच केलं नाही. हां, सर्वांचे आपला आपला मंतव्य असतो. सर्व आपलं स्वतःचं मंतव्य असतो ना, असं आहे ते. मला सांगा, आत्ताची लढाई जी आहे म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप, जरा अवघड आहे का उद्धव ठाकरेंना? उद्धव ठाकरेला अवघड, भाजपाला अवघड आहे. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार. भाजपा 0 महाराष्ट्रामध्ये. का अजित? आता एकनाथ शिंदेचे 40 आमदार आहेत, खासदार आहेत, अजितदादांचे 36. सुप्रीम कोर्टच्या चुकादा नाही आल्या, येऊन द्या ना. एकनाथ शिंदे राहणार की नाही राहणार अजून येऊन द्या ना. सुप्रीम कोर्टच्या चुकादा कुठे आल्या आहे? जे 16 हे आहे सदस्य, त्यांच्याबद्दल निकाल कुठे आला आहे? तर मला सांगा, उद्धव ठाकरेंचं काय चुकलं? सगळे काय चुकलं? 40 आमदार सोडून गेले. ते म्हणतात की हे आमच्याकडे लक्षच देत नव्हते, हिंदुत्व सोडलं. 50 खोके भेटणार तर कोण नाही जाणार हो? अरे बापरे, आम्ही जाणार की नाही? म्हणजे 50 खोके याच्यावर विश्वास आहे तुमचा? 50 खोकेचा आहेच विश्वास ना. आता 100 खोकेचा पण पकडला, आता चालू आहे ना 100 खोके. या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. राजकारण असेल आणि महागाई असेल किंवा बेरोजगारी असेल, या सगळ्या विषयावर मी चर्चा करतोय. काय ना तुमचं? हरिकृष्ण साहू. हरिकृष्ण साहू. साहू. गाव कुठलं आहे? गांव यूपी है. यूपी आहे. मराठी येतं का? नहीं मराठी नहीं. थोडं थोड़ी देना. किती वर्षापासून मुंबई? किती 25 साल 25 वर्ष झाले. 25 साल से मुंबई में हो, पूरे मुंबईकर बन गए. मुंबई घर बन गए. गाँव कभी जाते हो? गांव कभी साल में एक बार जाते जब बच्चे लोग की छुट्टी होती है. तहसील कौन सा है? तहसील हम लोग को बांधा है. बांधा है. तो वहाँ एमएलए कौन है कि कौन से पार्टी का? एमएलए बीजेपी गए. अच्छा, ये बताओ, अभी आपका स्टॉल है ये? हाँ. तो स्टॉल पे जब काम करते हो, सुबह ठेला लगाते हो, तो पहले जो बिजनेस होता तो अभी होता है? नहीं, पहले जैसे नहीं होता था. जो पहले होता था मगर अब नहीं होता है. नहीं, तकलीफ बहुत ज़्यादा हो गई करके पहले से बढ़ गई, तकलीफें बढ़ गई. अभी लगाने को नहीं हम लोग को मिलता है. अभी समस्या ज़्यादा हो गई करके, अभी पहले ज़्यादा नहीं है. पहले से मुसीबत ज़्यादा बढ़ गई हम लोग की. लेकिन ये फिर महंगाई बढ़ी है, उसका असर है? नहीं, महंगाई का असर तो है, थोड़ा बहुत है असर, ऐसा कुछ नहीं करके. मगर महंगाई की वजह से ठीक है जो भी है, ऐसा कुछ नहीं करके. ये फिर अच्छे दिन जो आने वाले थे वो आगे, ऐसा लगता है? अच्छे दिन आने वाले थे मगर ऐसा नहीं लग रहा कि हम लोग के लिए अच्छे दिन आए हैं करके. मगर अभी हम लोग का क्या है, हम लोग फुटपाथ वाले आदमी है. जब तक हमारे लिए तो यही है रोजी, हमारे लिए जब तक मिल गए तो हमारे लिए अच्छा है. हमको लगाने के लिए मिले तो हमारे लिए तो अच्छा है, बाकी हमारे लिए नहीं मिले तो मतलब नहीं ना होता है. कभी पुलिस परेशान करने का, कभी बीएमसी परेशान करने का, इससे मतलब नहीं जो होता. फेरी वालों के लिए एक प्लान बनाया था बीएमसी ने, वो प्लान पूरा हुआ? बनाए थे बीएमसी के 2014 में बनाए थे. उसका सर्वे हुआ था 2014 में कि बोले थे, फ़ोटो खींचा था, पासपोर्ट इसका अलग से हम लोग बनाएंगे, मतलब ये फेरी वाले के लिए अलग से जगह देंगे, उसके लिए अलग करेंगे. मगर कुछ कार्रवाई उसके लिए कुछ हुआ नहीं है. कुछ हुआ नहीं करके. अजित पवार को जानते हो? हाँ, अजित पवार के जानते हैं अच्छी तरह से. कौन है वो? अजित पवार. अजित पवार डिप्टी सीएम है. हाँ, डिप्टी सीएम है. पहले राष्ट्रवादी में थे, अभी बीजेपी के साथ चले. बीजेपी के साथ चले गए घर. अच्छा हुआ? हाँ, अच्छा वो देखो अभी क्या है, अब आगे चले क्या है क्या नहीं उसके बारे में अभी कौन जानता है. वो तो मालूम चलेगा ना, आगे वाला समय आएगा तो मालूम चलेगा क्या क्या नहीं है, कौन किसके लिए अच्छा है, कौन किसके लिए नहीं है. वो तो दिल की बात अंदर है ना.
अच्छा, ये उद्धव ठाकरे का काम कैसे था? उसका तो अच्छा था, हमारे लिए आज तक कोई तकलीफ नहीं दिया उसने, हम लोग का बराबर हमारे लिए ठीक था। वो उद्धव ठाकरे हमारे लिए अच्छे थे। तो लेकिन उद्धव ठाकरे के साथ जो लोग थे वो चले गए, जो चले गए करके अब क्या उसके बारे में अभी क्या सोचा जाए। देखो अभी क्या है, अभी तो वो कमजोर पड़ गए उद्धव ठाकरे। कमजोर तो पड़ गए, मगर अभी कुछ कमजोर, ज़्यादा कमजोर भी नहीं करके, मगर इतना कमजोर पड़ गए करके अभी भी सुधर सकते हैं, मतलब ऐसा नहीं है। समय आ सकता है उनका भी आ सकता है समय, ऐसा कुछ नहीं है। एकनाथ शिंदे और अजित पवार को किसने फोड़ा? देवेंद्र फडणवीस ने फोड़ा कि अमित शाह ने? देवेंद्र फडणवीस ने फोड़ा, उनकी सब राजनीति है। राजनीति के बारे में वो कौन बोल सकता है, बताओ ना अभी आप। हाँ, क्या क्या नहीं राजनीति के बारे में कोण बता सकता आहे? अशा प्रकारच्या ज्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ती मी घेण्याचा प्रयत्न करतोय. दादर पूर्वेच्या नमस्कार, काय नाव तुमचं? सीताराम सावंत. सावंत साहेब या, चला एक मराठी माणूस आता पहिल्यांदा भेट म्हणजे आदिनाथ एक भेटला होता. सावंत साहेब गाव कुठला? रत्नागिरी. इथे जवळ आहे तुम्ही. कुठल्या पक्षाचं काम करता? पक्ष नाही कुठला. नक्की खोटं नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं. हा नक्की. नाही तर काय करतात इथं बोलतात नाही आणि तिकडे जाऊन कळतं की नाही, अजून मग बरं झालं, मग मला तुमच्याशी बोलायला मिळालं. आता मला सांगा की आत्ताचं जे राजकारण आहे, बाळासाहेबांवर आपण प्रेम केलं, बाळासाहेब ठाकरेंवर, ठीक आहे, त्या शिवसेनेचे 2 गट पडले, काय वाटलं? 2 गट पडायला नाही पाहिजे होते, कारण का शिवसेना ही पहिले पूर्वीपासून चालत आलेली अशी आहे. त्याच्यामुळे थोडं नाराज. का पडले, काय कारण काय? आता काय त्याच्या आतल्या आत भांडणं असेल काय सांगता येत नाही त्यांचे. उद्धव ठाकरेंचं चुकलं नाही, मग एकनाथ शिंदेनी जे केलं ते बरोबर केलं. ते काय आता राजकारण एवढे आपण काय करत नाही. उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली का? नाही नाही. मग आमदार ते गेले, खासदार गेले, सगळे गेले त्यांचे पळून. पण काय अजूनपर्यंत त्यांचा धाक आहे, त्यांच्या वडिलांचा हे आहे, त्याच्यामुळे होऊ अजित शकतो. पवार माहिती आहेत, हो, अजित पवार पण. उपमुख्यमंत्री, हो, त्यांची ताकद पण आहे पश्चिम महाराष्ट्राकडे. ते भाजपसोबत का गेले असं? कारण भाजपचं तसं आहे, पहिल्यापासून सुरुवात चाललेली आहे म्हणून. कुणी नेला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नेलं की अमित शाह? आता एवढे काय सांगू शकतो. पेपर वाचून कळलं. पेपर देवेंद्र फडणवीस ठीक आहे, चांगले आहेत. देवेंद्र फडणवीस चांगले आहेत. हो, त्याचं काम कसं आहे फडणवीस? आहे काम चांगलं, व्यवस्थित काम चालू आहे. यावेळेला कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की भाजप जिंकेल? कोण जिंकेल मुंबई? मुंबईत तरी उद्धवजी येतील. म्हणजे काय, सगळे आउट गोईंग आहे, इनकमिंग काय नाही, तरी सुद्धा उद्धव ठाकरे येतील. सावंत साहेबांशी मी बोलवतो. सावंत साहेब कोकणातले आहेत आणि आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत या सगळ्या पार्श्वभूमीवर. तर यांच्याशी बोलू. हे टॅक्सीतून उतरले. साहेब नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव राजेंद्र पालव. पालव साहेब, गाव कुठलं तुमचं? मालवण, सिंधुदुर्ग. तुमचं गाव कुठलं आहे? हे ते मेहताजी आहे. चलो ठीक आहे, अच्छा हुआ. तर मी काय, मला माहीत नाही, मी अचानक शो करतो, कुठलाही प्लॅन नाही. हे माझे मित्र जरी असले तरी अचानक समोर आलेले आहेत. पालव साहेब कुठल्या पक्षाचं काम करतात? नाही, कोणत्याच पक्षात नाही. कुठला पक्ष आवडतो? आवडतो भाजपा पक्षाची, जे देशाबद्दलचे त्यांचे विचार आहेत ते आवडतात. कुठला नेता आवडतो? मोदीचे आवडतात. त्याचं कारण म्हणजे की आपलं देशाचं नाव त्यांनी जगामध्ये रोशन केलं म्हणून, विशेष असं काही नाही. मणिपूरमध्ये 3 महिन्यापासून महिलांवर अत्याचार होतात. नरेंद्र मोदी काय बोललेच नाही, फक्त एक वाक्य 23 सेकंदाचं की 50 सेकंदाचं बोलले. हे बरोबर आहे? नाही, आता ते देशाचे पंतप्रधान म्हटल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे, पण ते ॲक्शन घेत असतील, ॲक्च्युली आपल्याला ते दिसत नाही. ग्राउंडवरती काय चाललं हे आपल्याला मुंबईत बसून समजण्यासारखं नाही. ग्राउंडवरती ते काही काम करत पण असेल, कारण आपले गृहमंत्री 20 दिवस तिकडे 150 IAS ऑफिसरांना घेऊन बसले होते, म्हणजे काहीतरी काम चालू असेल. आपल्याला ते दिसत नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जे दिसतं तेच आपण फक्त बघत असतो आणि बोलत असतो. ती जळतं आहे, म्हणजे तिथलं सगळं मणिपूर असेल, मिझोराम असेल, हे सगळं सोशल मीडियावर येते ना, पण केंद्र सरकार तर काही काम करताना दिसत नाही. तिथे ग्राउंडमध्ये करत असतील ना, ग्राउंडमध्ये करत आपल्याला इथून दिसत नाही. आपण जेव्हा ग्राउंडवरती जाऊ, ग्राउंड वर्कला, तेव्हा आपल्याला ते दिसू शकतं. करत नाही असं पण म्हणता येणार नाही, पण करायला पाहिजे. बाळासाहेब, देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात, बरोबर आहे का? हो, महाराष्ट्रामध्ये ते नक्कीच चाणक्य आहेत आजच्या घडीला, कारण त्यांनी असे काही आता पत्ते ओपन केले किंवा काही असे घडामोडी आपल्याला दिसले, ते बघून तर नक्की वाटतं ते आताचे पण चाणक्य आहेत आणि पुढच्या 20 वर्षात ते चाणक्य राहतील. मग अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांनी आणलं की अमित शाह यांनी? 90% देवेंद्रांचं हे आहे, योगदान आहे त्याच्यामध्ये. 10% अमित शहाचा सपोर्ट आहे त्यांना. मुंबई महानगरपालिकेत कोण जिंकेल? मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदे, शिवसेना, भाजपा आणि अजित पवार ग्रुप 100 जिंकतील. हो. उद्धव ठाकरेंचं नाही, त्यांचं काय होणार तसं बोलू शकत आपण कोणाला. उद्धव ठाकरे नाही, आम्ही त्यांचे शुभेच्छा त्यांना देऊ, कारण 25 वर्ष त्यांनी राज्य केलं आहे, पण त्यांनाही मिळावं. पण जे दिसतंय ते की यांची सत्ता येईल.
चला मेहता जी, ये बताओ कि बीजेपी का जो अभी महाराष्ट्र में माहौल है, ये फोड़ाफोड़ी करती है, यहाँ से उठाकर अपनी सरकार में लाती है। सिंचन घोटाला जो 70,000 कोटी का था, राष्ट्रवादी कांग्रेस ने किया, और उसके बाद भी राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार सरकार में शामिल। बीजेपी की इमेज थोड़ी दागदार हो रही है। नहीं, अगर ऐसा बोले कि उन्होंने इनको ले लिया, अजीत पवार जी को ले लिया वगैरह वगैरह, तो मैं सिंपली ये बोलूँगा कि जैसे मैं एक जैन हूँ, तो जैसे हमारे जैन मुनि भी थे, तो बड़े बड़े राजा लोग थे, वो बड़े मतलब कपटी थे, क्या क्या थे, लेकिन जब उन्होंने सब कुछ त्याग कर वो आए तो उन्होंने अपने पास लिया। तो इसका मतलब ये नहीं कि वो हमारे मतलब भगवान गलत हो गए। तो वैसे ही शायद ये लोग भी अभी अच्छा काम करना होगा, और अभी बीजेपी के साथ मिलके, क्योंकि मैंने जो देखा है कि बीजेपी में जो आते हैं वो बाद में एक्चुअल में ना नेताओं के हाथ में कुछ है ही नहीं। बीजेपी के काल में सब ब्यूरोक्रेट्स के हाथ में है, एवरीथिंग ब्यूरोक्रेट्स करते हैं और ब्यूरोक्रेट्स के हाथ में है। मैं गुजरात में भी, मेरी ऑफिस है, मैंने गुजरात में भी जो देखा है, तो गुजरात में भी ये देखा है कि जो नेता लोग हैं उनके हाथ में उतना कुछ होता नहीं है, ये एवरीथिंग टोटली। लेकिन जिसके ऊपर आरोप करने का हसन मुश्रीफ है, हाँ, उसके ऊपर ईडी की नोटिस थी, वो आ गए और वॉशिंग मशीन में धुल गए, ऐसा ये बोलते, शरद पवार भी बोलते, उद्धव ठाकरे बोलते, तो इससे इमेज नहीं खराब। ये एक्चुअल में जनता को समझना चाहिए। मैं ये नहीं बोलूँगा कि खाली बीजेपी करती है, हर पार्टी करती है, मौका मिलेगा हर पार्टी करती है। पहले हमने देखा भी है, कांग्रेस ने भी किया है, बीजेपी भी कर रही है, हर कोई कर रहा है। बट मेरा ये बोलना है कि जनता को इस बार समझना चाहिए, और किस तरह से ये जो सब ऐसे हो रहा है इसको कैसे प्रतिकार करना और कैसे इनको रोकना, तो ये जनता के हाथ में है। देखो, ये जो भी नेता है ये आईना है, जैसी जनता है वैसे वो लोग दिखाते हैं। तो मैं तो हमेशा मेरे लोगों को भी बात करता हूँ, तो यही बोलता हूँ कि हमारे देश में 80% लोग रजिस्टर्ड बेवकूफ़ है, कि उन लोगों को भले कितना भी करो, कुछ भी करो, आखिर में जाके तो वो वहीं मरेंगे जहाँ उनको मरना है। या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या काय नाव तुमचं? मनोज मोरे. मला वाटतं की भाजप जे करते ते चांगलं करते, पटतं तुम्हाला? बिलकुल नाही. काय चुकतं मला सांगा. हे तोडाफोडी, याच्यावर आरोप करा, त्याच्यावर आरोप करा, ईडीची भीती दाखवा, CBIची भीती दाखवा, खेचा आपल्याकडे. त्याच्याने राजकारण म्हणजे आजच्या डेटला राजकारण अशा ठिकाणी गेलेलं आहे की आम्हालाच कळत नाही की हा कोणत्या पक्षातला, तो कोणत्या पक्षात. तुम्ही कुठल्या पक्षाचे आणि नाव काय तुमचं? आज मी मनोज मोरे, नाव तुम्हाला सांग. हां, मोरे. गाव कुठलं? मी रत्नागिरी. अच्छा, तुम्ही कुठल्याच पक्षाचे? पक्षातला नाही असं नाही, मी जातो वोटिंग करतो माझ्या पद्धतीने. उमेदवार असेल त्या हिशोबाने वोटिंग करतो. उमेदवारामध्ये क्वालिटी काय आहे, तो काम करू शकेल का, त्याच्याने नंतर मग वोटिंग करतो. आता अजित पवार जे गेले तर ते त्यांना कोणी नेलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नेलं की अमित शहा? असं कोण न्यायला काय, ते तुतकुळे नाही आहेत ना. तुमच्यावरती दबाव टाकला, तुम्हाला भीती दाखवली, तुम्हाला माहिती आहे माझं उर्वरित आयुष्य जेलमध्ये जाणार आहे, ऑब्वियसली यार यू शुड ऑल्सो तिकडेच पडणार तुम्हीसुद्धा. माझ्यावर तसाच प्रयत्न केला तर मी पण कुठेतरी विचार करणारच ना, अरे काय करू, इकडे जाऊ की तिकडे जाऊ. आणि त्यांना एवढी मोठी संपत्ती, जे काय 70,000 करोडचा जो काय त्यांनी याचा जलसिंचन घोटाळा वगैरे केला आहे, त्याच्यामध्ये ते फसलेले आहेत. तेवढा पैसा जर त्यांना थांबवायचा आहे, पुढची आयुष्याची आपली जे काय बदनामी होणार आहे ती सगळी थांबवायची, तर ऑब्व्हियसली त्यांना ते डिसिजन घ्यावं लागणार ना. भाजपचा फायदा होईल अजित पवार गेल्यामुळे? का नाही होणार? अहो, जनतेची सहानुभूती कुठे चालली आहे ते बघा. त्याच्यानंतर जनता तुतकुळी नाही आहे ना, जनतेला कळतंय. कुणाला आहे सहानुभूती? सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे. येस, उद्धव ठाकरे नाही. उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आमदार पण नाही आहे, खासदार नाही आहे, लोक नाही आहेत, आउट गोईंग सुरूच आहे. काल मंगेश सातमकर गेले, कृष्णा जाऊ दे गेले. 20 लोक मतदारांना खेचून आणत होते. मंगेश सातमकर आणि त्यांच्यासोबत जे काय असतील 4-5 जण, 5-6 जण, ती लोक त्यांना वोटिंग करतील. पण बाकी जनता मूर्ख नाही आहे, जनतेला कळतं आहे कोणामुळे काय राजकारण चाललं आहे, कसं चाललं आहे, काय चाललं आहे कळतं आहे. आता जास्त तुम्ही कशाला घेत आहे, मणिपूरचंच घ्या ना. मणिपूरमध्ये पण कोणाची सत्ता आहे, मग त्याच्यावरती लोक हे करू शकत नाही, आळा घालू शकत नाही का? मणिपूरमध्ये असं आहे की आदिवासी पाडा आहे सगळा, आदिवासी डोंगर आहेत, जमिनी आहेत, जंगल आहेत, तिकडे खनिजं जास्त सापडतात. त्याचा फायदा कोणाला होणार आहे? अदानी आणि कंपनीला ना. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी लढाई मुंबई महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, कठीण आहे ना. जरी ताकद आहे बघा, केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, अजित पवार यांचं सरकार, राष्ट्रवादीचा नेता जो पश्चिम महाराष्ट्रात मजबूत आहे, इकडे एकनाथ शिंदेचे आमदार, खासदार आहे. बघा साहेब, कसं आहे माहिती का, आता माझंच एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, पण जर मला वोटिंग करायचं झालं तर मी उद्धव ठाकरेंनाच करणार, कारण दिसत आहे. तसेच बाकीची जनता आपल्याला मजेदार होईल, अटीतटीची होईल. अटीतटीची नाही होणार आहे. ज्याच्यासोबत EVM मशीन असेल तो जिंकेल. EVM मशीन आहे म्हणजे हा, विश्वास आहे तुमचा? ज्याच्यासोबत EVM मशीन तो जिंकेल, कारण साधी गोष्ट तुमच्या बाजूचं बघा, हे म्हणतात या इकडे, हो इकडे या,
ओ चला ईव्हीएम मशीन बाजूचं कर्नाटक घ्या ना. ईव्हीएम मशीन आहे, नाही ईव्हीएम आहे का? ईएम आहे आहे. काय वाटतं? आहे. चला सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, राजकारण्यांचं तुम्ही ऐकत असता, खासदारांचं ऐकता, आमदारांचं ऐकता, मंत्र्यांचं ऐकता, पण सामान्य लोकांच्या मनात बेरोजगारी, महागाई आणि राजकारणाविषयी काय आहे, त्यांच्या मनात काय चाललेलं आहे आणि हे जे आहे ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी दादरच्या पूर्वेला होतो. दादरच्या पूर्वेला हे मार्केट आहे. या मार्केटमध्ये उभा राहिलो आणि थेट लोकांपुढे जो माईक आहे तो घेऊन त्यांच्याशी बोललं, त्याचं नाव विचारलं, गाव विचारलं आणि त्यांचं मतं विचारली. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या अशाच एका भागामध्ये. तुर्तास थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.